आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। मिंदे सरकारचे बाळराजे खेळाचे सूत्रधार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। कारवाईबाबत मोदी फडणवीसांना पत्र लिहिलंय। संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर आरोप। पत्राचाळचे आरोपी आता पत्र लिहू लागले। पत्राच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याला पत्र लिहू नयेत। श्रीकांत शिंदेंचा राऊतांवर पलटवार। कोण संजय राऊत? दर्जा असलेल्या माणसाबद्दल विचारा, माझा स्तर पाहून प्रश्न विचारा। संजय राऊतांवरील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा टोला। जे 50 ते 60 वर्षांमध्ये झालं नाही ते मोदींनी 10 वर्षात केलं। काँग्रेसनं देशाला अधोगतीकडे नेलं। मुख्यमंत्री शिंदेंची काँग्रेसवर टीका। नाशिकच्या जागेचा प्रश्न आता आमच्यासाठी प्रतिष्ठेचा। नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा हट्ट। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाटांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार प्रकाश आवाडेंची कोल्हापुरात भेट। भेटीनंतर प्रकाश आवाडेंची हातकणंगलेमधनं माघार। पुण्यातील नाराज काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला। पुण्यात धंगेकरांना तिकीट मिळाल्यानं आबा बागुल नाराज। मुंबईमध्ये ठाकरे गटाला भाजपचा धक्का। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मतेंचा भाजपत प्रवेश। आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रवेश। सातारामध्ये मवियाचे शशिकांत शिंदेंकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। कोल्हापुरात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचं शक्ती प्रदर्शन। राजू शेट्टींकडून अर्ज दाखल। स्वाभिमानीच्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं गर्दी। कोल्हापुरात स्वाभिमानी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। कोल्हापुरात महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरणार। विशाल पाटलांकडून स्पष्ट। विशाल पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। काँग्रेस वरिष्ठांसोबत सांगलीमधील नेत्यांची बैठक होणार। पटोले, थोरात आणि रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत रात्री 9 वाजता बैठक। विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटलांना नागपुरात बोलावलं। महायुतीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या जागेचा तिढा कायम। अर्ज भरण्यासाठी 4 दिवस बाकी। महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर नाही। रत्नागिरी, सिंधुदुर्गात नारायण राणे आणि किरण सामंत या दोघांच्या नावाने प्रचार। मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। धनुष्यबाण असो किंवा कमळ दोन्ही चिन्ह एकच। दीपक केसरकरांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणेंची रत्नागिरीत जोरदार तयारी। राणे आजपासून 2 दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा महायुतीमधील तिढा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा आणखी वाढला। शिंदे गटाच्या किरण सामंतांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले। मालवणमध्ये किरण सामंत समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून सामंतांना उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी। मी स्वकर्तृत्वानं आजवर काम केलं। माझे काका नटसम्राट नव्हते। अजित पवारांच्या नटसम्राट या टीकेला अमोल कोल्हेंचं उत्तर। माढा लोकसभेसाठी मी इच्छुक होतो पण उमेदवारी मिळाली नाही। माढ्याची जागा धैर्यशील मोहितेंना जाहीर। शरद पवार गटाचे अभय जगताप नाराज। 2 दिवसात निर्णय घेण्याचा अभय जगतापांचा विचार। सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित होती। अचानक उमेदवारी रद्द केल्यानं उत्तम जानकरांकडून नाराजी व्यक्त। कोणाचंच काम न करण्याची मानसिकता। उत्तम जानकरांचं वक्तव्य। नाराज उत्तमराव जानकरांनी घेतली फडणवीसांची भेट। बैठकीत चांगली चर्चा झाली। तालुक्यातील अडचणी मांडल्या। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तमराव जानकर यांची प्रतिक्रिया। जानकर आज संध्याकाळी बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार। भिवंडी लोकसभा भाजप उमेदवार कपिल पाटलांनी राज ठाकरेंची घेतली भेट। दोन्ही नेत्यांमध्ये भिवंडी लोकसभेच्या प्रचार रणनीतीवरती चर्चा। माझं पार्सल आता दिल्लीला जाईल। राम सातपुतेंचं धैर्यशील मोहिते पाटलांना उत्तर। काँग्रेससाठी जाहीरनामा म्हणजे कागद तर आमच्यासाठी जाहीरनामा म्हणजे मोदींची गॅरंटी। आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांचा पुण्याच्या धायरी भागात दौरा। रुपाली चाकणकरांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमधील निवासस्थानी भेटीगाठी सुरू। सहयोग निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी।
हेमंत पाटलांनी घेतली भावना गवळींची भेट. यवतमाळ वाशिमची उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज होत्या. भावना गवळींची नाराजी दूर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट. उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईमधनं असलम शेख यांचं नाव. मात्र अद्याप कोणत्याही नावावर एकमत नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातनं संजीव नायकांची वर्णी लागण्याची चर्चा. मुलाच्या उमेदवारीसाठी गणेश नायकांची जुन्या सहकाऱ्यांना भावनिक साथ. ठाणे लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमध्ये अद्यापही तिढा कायम. उद्धव ठाकरेंची 27 एप्रिल आणि 3 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गात जाहीर सभा. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन. मी सत्य मांडलं तर झोंबायची गरज काय होती. वैयक्तिक टीका टिप्पणीत रस नाही, आम्हालाही गादीचा अभिमान. संजय मंडिक यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्यावरून स्पष्टीकरण. बोगस आदिवासी असल्याचे माझ्यावरचे आरोप चुकीचे. माझ्याकडे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आहे. काँग्रेस उमेदवार नामदेव किरसानी यांच्या आरोपांना अशोक नेते यांचं उत्तर. काँग्रेसनं गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी दिलेला उमेदवार पार्सल केलेला. काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यानं उमेदवार आयात करावा लागला. काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसानी यांच्यावर अशोक नेत्यांची टीका. रामटेक विधानसभेमधील काँग्रेस नेते गज्जू यादव लवकरच भाजपमध्ये जाण्याची चर्चा. सुनील केदार यांच्या हेकेखोर राजकारणाला कंटाळून राजीनामा. गज्जू यादव यांची माहिती. बीडच्या माजल गावात मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंचं बाईक रॅलीतनं शक्तीप्रदर्शन. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. परभणीमध्ये आरपीआय आठवले गट महायुतीच्या प्रचारापासून लांब. जानकरांकडून निमंत्रण मिळालं नसल्याची आरपीआयच्या नेत्यांची तक्रार. 21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र. न्यायपालिकेवरती दबाव असल्याचा 21 माजी न्यायाधीशांचा आरोप. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे 4 माजी न्यायाधीश. सलमानच्या घरावरील हल्ल्याचं नियोजन महिन्याभरापूर्वीच अमेरिकेत गोळीबाराचा कट रचल्याची माहिती. अनमोल बिश्नोई नावाच्या अकाउंटवरनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. गोळीबार करून लॉरेन्स बिश्नोई गँगचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न. दाऊदनंतर मुंबईवरती राज्य करण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती. केंद्रीय तपास यंत्रणांमधील सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावरती पत्नी तेजस्वी घोसाळकर नाराज. सलमान खान प्रकरणात तत्परता, मग आमच्या प्रकरणात का नाही. तेजस्वी घोसाळकरांनी इन्स्टा पोस्ट करून उपस्थित केला प्रश्न. नाशिकमध्ये मालेगाव मनमाड रोडवरती ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. 50हून अधिक जण जखमी. स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील निमखेडा गावामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट. घराला लागलेल्या आगीमुळे सिलेंडरचा स्फोटात संपूर्ण घर जळून खाक. गुन्हेगारी नियंत्रणासाठी यवतमाळ पोलीस ऍक्शन मोडवर. सराईत गुन्हेगारांकडून 5 देशी कट्टे जप्त. केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार. 90% कांद्याची खरेदी नाशिकच्या नाफेडहून होणार. नाफेड NCCF मार्फत कांदा खरेदी नको, निर्यात बंदी उठवा. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी. मध्य रेल्वे उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करणार. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाराणसीपर्यंत 21 एप्रिल ते 19 मे पर्यंत दर रविवारी रेल्वे सेवा सुरू राहणार. महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार. तातडीच्या उपचारासाठी राज्यातील आपला दवाखाना सज्ज. नंदुरबार जिल्ह्यात तापमान 42°C. तापमानाचा पारा वाढल्यानं जनजीवन विस्कळीत. नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा पारा 40°C. जनावरांना दुपारी 12 ते 4 या दरम्यान उन्हात घेऊन न जाण्याचे पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. जायकवाडी धरणामध्ये फक्त 16% पाणीसाठा. धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव. संभाजीनगरमधील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट. जळगावच्या वरण गावामध्ये भीषण पाणी टंचाई. 18 दिवसांनी गावामध्ये पाणी पुरवठा. ग्रामस्थ हैराण. मध्य रेल्वे प्रशासनाकडून टंचाईग्रस्त रेल्वे स्थानकांवरती पाण्याची सुविधा मिळणार. प्रवाशांसाठी 434 स्थानकांवर 8093 नळ आणि 489 वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध होणार.
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणामधील पाणीसाठा आटला. पाणीवाढीमुळे रत्नागिरी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता. दापोलीच्या दाभोळ खाडी किनारी वसलेल्या ओनणवसे या गावामधील 12 वाड्या तहानलेल्या. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यानं खाडीलगत असणाऱ्या गावाला पाणी टंचाईच्या झळा. 3 विहिरींचं पाणीही आटल्यानं ग्रामस्थ चिंतेत. पुण्यामधील नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातनं पाणी गळती. शेतकऱ्यांकडून कालव्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. पुण्याच्या खेडमध्ये भामा आसखेड या धरणामधनं रोज 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत घट. सध्या धरणात 29% पाणीसाठा शिल्लक. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी आज तुरळक पावसाची शक्यता. तर पुढील 72 तासात राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 5 वर्षातील सर्वाधिक नुकसान. फेब्रुवारीपासून 21,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आसरा उर्दू शाळेला फटका. शाळेतील 5 पत्र्याच्या खोल्या पूर्णतः उद्ध्वस्त. वाशिमच्या अमनवाडीमध्ये रात्री वादळी वाऱ्यामुळे रेल्वे क्वार्टरमध्ये घरांचे पत्रे उडून नुकसान. तर पत्रे उडाल्यानं अनेक कुटुंबांना घराबाहेर काढावं लागली रात्र. सावंतवाडी रोडा मार्ग वन्यजीव परिक्षेत्र संवेदनशील घोषित करावं. मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. चैत्र पौर्णिमेनिमित्त धाराशिवच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. 21 ते 25 एप्रिल दरम्यान मंदिर 22 तास खुलं राहणार. रामनवमीनिमित्त शिर्डीच्या साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. साई मंदिर 17 तारखेला रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. जळगावच्या 40 गावात महायुतीच्या गट मेळाव्यांना सुरुवात. भाजपा आमदार मंगेश चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कोदगाव चौफुलीवरती महायुतीचा मेळावा संपन्न. स्मिता वाघ यांना 5 लाखांहून अधिक लीड देण्याचा संकल्प. अमरावती लोकसभा मतदारसंघातील 6 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटिसा. निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना नोटीस. 48 तासाच्या आत खर्च सादर करण्याचे दिले आदेश. धाराशिव लोकसभा निवडणुकीत 1,18,000 नवीन मतदारांची भर. 57,000 पुरुष तर 60,000 महिला पहिल्यांदा करणार मतदान. गोंदियामध्ये मतदान जनजागृतीसाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड शासनाचा उपक्रम. भव्य रॅलीतनं 100% मतदानाची शपथ. नाशिकच्या नांदगावमधून रामनवमी सोहळ्यानिमित्तानं साई पालखी शिर्डीकडे रवाना. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पालखीचं पूजन. सोलापूरच्या माढ्यातील पापनस गावच्या शेतकरी पुत्राची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड. आकाश जाडकर असं शेतकरी पुत्राचं नाव. गावकऱ्यांनी वाजत गाजत घोड्यावरनं काढली मिरवणूक. मुंबई कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार. सी लिंकला जोडणारा 136 मीटर लांब गर्डर उरण होऊन सी लिंकच्या दिशेनं रवाना. येत्या 2 दिवसात गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार. उरण पनवेल महामार्गाच्या सिडकोच्या माध्यमातून रुंदीकरणाचा प्रस्ताव. नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग होणार. गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणीला सुरुवात. 3 महिन्यात काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न. मुंबईमधील पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प असलेला भेंडी बाजाराचा मार्ग मोकळा. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या रहिवाशांच्या याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्या. मुंबईची लाईफलाईन आणखी वेगवान होणार. रेल्वेगाड्या तब्बल 110 ते 130 किलोमीटर ताशी वेगानं धावणार. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरती सुरक्षा कुंपण उभारण्याचं नियोजन. घाटकोपरमधील आंबेडकर नगर पुनर्विकासासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण लवकरच सल्लागाराची नियुक्ती करणार. मुंबईमध्ये सणासुदीच्या काळात राणीबाग पर्यटकांनी फुलली. 3 दिवसांमध्ये 23 लाखांचा महसूलही झाला जमा. मुंबई पालिकेच्या क्षयरोग केंद्रावरील औषधांची अंतिम मुदत 30 एप्रिल. क्षयरोगासाठी केवळ महिनाभर पुरेल इतका औषधांचा साठा. नवी मुंबईमध्ये बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद. NMMT बस प्रवाशांची मोठी गैरसोय.
ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात अपुरं मनुष्यबळ. प्रशासनाकडून ठाण्यातील प्रत्येक गृहसंकुलामध्ये आस्थापनातील कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे धडे.